खूप चांगलं शिकायचे आणि ते म्हणायचे लहान होतो मी म्युझिक चड्डी बिड्डी त्या कानात घालून घुसून पळायचं आणि ते अरे उसं बोलण्यात पाहून रडतही होतो हसतही होतो. ती जी चालना मिळाली म्हणे मला त्याच्यावर मी आज अचल काम सरांचा आवाज खूप चांगला आणि पीएचडी केलं ना त्या विषयामध्ये. तोच विषय ज्यावेळेस ते वडिलांना मी सांगितलं की अशी अशी तुमच्या नावानं हे करतात तर बरोबर म्हणे ही सगळी माहिती खानदेशी आणि वायदेशी तमाशाची माहिती जी आपण सांगत होतो तर खानदेशी ढोलकी ही काहीतरी अशी 2 फुटाची असते 2 फुटाला कमी असते थोडीफार आणि तिचे दोन्ही पानं सारखे असतात सारखेच वाजतात ते सारखे असतात एका पानाला आतून मेन असतं लावलेलं आणि एक पान ते एकदम समळासारखंच त्याला काही नसतं आणि त्याच्यात सुद्धा स्वर असतो पेटीचं कामच नव्हतं पण हे नाकानं जसं खातात तशा पद्धतीचं ते अगदी स्वराचं इतकं बंधन होतं त्यांना की काय सांगायचं वडिलांना. आता हे स्वर वगैरे ते स्वतः उपजतच शिकले काही कुठे शिकायची गरज नाही त्याचे तर आता आपण हे कुठं शिकायला जर गेलं तर सारेगामापधनीचा हे जे असं म्हणतो तर हे काही कोण त्यांना शिकवले नाही हे जन्मता उपजतच होतं त्याच्यामुळं त्यांचं कुठं अडचण आली नाही. कुणी जर बेसूर गात असेल तर सुरात गा कुठलं काही गाणं होत नाही अशा पद्धतीने. साधारणतः किती वर्ष चालले बरं त्यांचा हा तमाशा? आता तमाशाचा पहा त्यांना जवळपास त्यांच्या हातात आल्यानंतर 55 ते 60 वर्ष त्यांचं तमाशा चालू होता. पहिले 10 वर्ष जे होते त्यांचे लहानपणचे गेले. यांच्या जोडीला 1930 पासून सुरू असेल का? 30 ते 60 पर्यंत? मी माझ्या जन्माच्या अगोदर पासून तेच होतं. तुमचा जन्म बैलगाडी आता माझा जन्म 50चा आहे. 50च्या 40च्या जवळपास समजा सुद्धा असेल. नाही 50च्या पुढे त्यांना गाडीच मिळाली समजा. गाडीच मिळाली. 60 आई वारली माझी 60ला. मग बाबासाहेबांची चळवळ सुरू झाली तर काही स्टोरीमध्ये बदल झाला होता मग तमाशाच्या बाबासाहेबांच्या चळवळीचा काही परिणाम? नाही बाबासाहेबांच्या चळवळीचा परिणाम त्या टायमाला कसा होता 56च्या नंतरची चळवळ आहे कुठली 56च्या अगोदर बाबासाहेबांची चळवळ कोणाकडे माहित नव्हती इकडं. बरं आता आमचे पाहुणे आता हे लहानकड्याचा सासरा तोही चळवळीतलाच माणूस होता. आपले मोरे बीएस मोरे यांच्या जोडीचे होते ते. त्याच्यामुळं आता फक्त प्रश्न एवढाच राहिला की ही लीडर मंडळी आणि यांचं कार्य जे होतं हे सामाजिक कार्य आता त्यातून बोलून दाखवायचं म्हणल्यावर जातीयता येऊ नये. बरोबर आहे त्याचं भान ठेवावं लागत होतं ना. आजही आपला कुठलाही माणूस असू द्या कलाकाराला डायरेक्ट गेल्यानंतर एकदमच कुणालाही जे म्हणणार नाही. बरोबर आजही आता एवढं जरी प्रस्त वाढलं तरी जय भीम डायरेक्ट म्हणत नाही. बरोबर. पण मी असं ऐकलं की बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांनी तमाशा लगेच बंद केला होता ना. ज्या दिवशी ते झालं यांना खबर ज्यावेळेस मिळाली दिले त्या पुस्तकामध्ये ते सुद्धा तर त्यावेळेस प्रेक्षक वर्ग जवळपास 2-1 हजाराच्या वर होता आणि हा दुसऱ्या समाजातला म्हणजे हिंदू धर्मीय लोक असल्यामुळं आता बाबासाहेबांचं 56 नंतरच बौद्ध धर्म स्वीकारला गेला. बरोबर आहे. त्याच्या अगोदरचा काळ पण आता ते ज्यावेळेस गेले तरी इतकं काही माहिती नव्हतं. पण सर्वांना ते ज्यावेळेस माहिती झालं यांनाही माहिती झालं हे स्टेजवर होते. स्टेजवर असताना यांना माहिती झालं की बाबासाहेबाचा निर्वाण झाला. त्यामुळे आता यांना काहीच बोलता येणार. लोक दुसऱ्या समाजाचे लोक आहेत पैसे दिलेले आहेत हे लोक बोलतील काय. बरोबर. मग यांनी एक विषय चांगला मांडला की आत्ताच एक खबर आली माझी आई वारली म्हणे. आई आशा माझी आई वारली म्हणे तर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप सगळे उठून गेले. आई मुची माहीच वारली तर मग काय मजा आहे काय म्हणे आता. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं तो दुखवता नाही. मी बीएस मोरेंच्या ते DYSP आहेत ना त्यांना भेटलो चिरंजीवाला. त्यांनी आज सांगितलं की बाबा काय करायचे तिथले जे तरुण मुलं आहेत शिकणारे त्या मुलांना पैसे घेऊन औरंगाबादला पाठवायचे म्हणे शिक्षणासाठी. आणि हा झाला मदतीचा विषय. या मदतीच्या विषयाला कोणी असं म्हणू शकत नाही. त्यांनी हे केलेलं आहे हे पण चळवळीचं कामच आहे ना. चळवळीचं ती तुम्ही समजली तर आज
मराठवाड्यामध्ये असं एकही मंदिर नाहीये बिहार की जिथं हरिभाऊची देणगी नसेल. आता हे पूर्णाचं केवढं मोठं आहे जंक्शन पूर्णाचं, त्या पूर्णाच्या टायमाला त्यांनी ते सुपारी वगैरे घेतलेली होती. गाड्या पोहोचत, बैलगाडी लवकर चालत नव्हती तिथं, तर आम्ही गाड्या नेल्या त्याच्या तशा रस्त्याला. आणि तिथं जाऊन एकाच शो मध्ये तेवढं मंदिर त्यावेळेस छोटं होतं, बांधल्या गेलेलं आहे. ते आजही त्या ठिकाणी नाव घेतात की हरिभाऊच्या हातचे पायात उपगुप्त आहे ते. हा, उपगुप्तच होते त्या. उपगुप्त म्हणजे निवळ लहान पोरं त्या टायमाला म्हणत नव्हतं कोणी की आपला पंथीजीला समाजच मानत नव्हता त्या टायमाला म्हणत जातं. पण तिथून जे त्यांचं जे प्रस्त वाढत गेलं की अरे वा बरं आज जर सापडले दिसले कधी बरं होतं. मग नंतर तुम्ही कधी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले? समजा मी तर फार आता लगे 78ला. मग तुम्ही किती दिवस प्रयोग केले? मी 10 वर्ष प्रयोग केले. 10 वर्ष. तुमची काय स्टोरी असायची? 90 पर्यंत. आता आमचं ते जे आलं त्याच्यातलंच आहे. बाकीचं काय आपल्यातला शिवाय चळवळीचा मुद्दा जो होतो तो बाबासाहेबांचं कुठलेच हे स्वतःला लिहिता येत नाही. सत्य परिस्थिती आणि सत्य परिस्थिती जर पुढे आणावं तर चालणार नाही. बरोबर नाही लोक विरोध करतात. बरोबर. त्याच्यामुळे त्या फक्त मनोरंजन आणि आपल्या फक्त आपण मदत करा आम्ही इकडं आहे. बरोबर. बाकीचं काय नाही. मेन पॉईंट होता आमचा. बरं, 78च्या दंगलीचा काही परिणाम झाला का तुमच्या तमाशावर वगैरे काही का नाही? म्हणजे जी नामांतराची दंगल झाली 77-78ला तुम्ही सुरू केलं? हो, दंगलीमध्ये भरपूर त्रास झाला. दंगलीत त्रास झाला, पण त्या त्रासामध्ये आम्ही या लोकांच्या सहवासातूनच राहत होतो, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. इकडं नांदेड जिल्हा तिकडे काही एवढं जाणवलेलं नव्हतं. ही दंगल जी झाली होती या आपल्या औरंगाबाद जिल्ह्याला लय भारी होती, परभणी पर्यंत. त्याच्या खाली नव्हतं एवढं काही, इकडे काही नव्हतं. औरंगाबादला नाहीच कठीण खूपच जबरदस्त. बरं, त्या काळातले समजा एखादं फोटो वगैरे आहेत का समजा तमाशामध्ये तुमची, अशी समजा एखादी ऍक्ट करताना, एखादं काही करताना, किंवा तुम्ही हँडबिल छापले असतील, बाबाचे तर असतील पण तुमचे तर असतील एखाद्या वेळेस की तमाशाचं हँडबिल वगैरे छापलं असेल ना प्रसिद्धीसाठी? सगळ्या पेट्या पाट्या सगळ्या जाम करून टाकल्या, तर ते सगळं खराब झालं असेल. वडिलांचा लागला तर एखादा फोटो देईल मी.